अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. देव देव मनोनी व्यर्थ का फिरशी, देव देव मनोनी व्यर्थ का, निज देवने नशी मुळे कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव काही कोठे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. अखंडित सेवा करा त्याची, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव काही कोठे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, अद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम. तया नबादी क्रोध काम, देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनशी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव काही कोठे. शिवे करता निवडलेला अभंग संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग गाथेतील असो. या अभंगातून ज्ञानोबाराय जो महाभाग देव प्राप्ती करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे, अशा महाभागाला देव नेमका कुठं आहे त्याची जाणीव करून देणारा हा अभंग आहे. श्री महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त आंबेवाडी या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची ही प्रतिवर्षाप्रमाणे असणारी सेवा काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगातून ज्ञानोबाराय या परमार्थाच्या संबंधाने जो पारमार्थिक वृत्तीचा आहे, त्या पारमार्थिक वृत्तीच्या मनुष्य जीवाला योग्य असं मार्गदर्शन करतात. बरं, अनादी कालापासून आजपर्यंत जर आपण या विश्वाचा जगताचा विचार केला तर या जगतामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. एक पामर
दुसरा विषयी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा मुक्त. याच्या पलीकडे वर्गीकरण नाही बरं का. 4 वर्गामध्ये हे मनुष्य जीवाचं वर्गीकरण केलंय, शास्त्रांनी केलंय, कोणीतरी सोम्या गोम्याने केलेलं नाही बरं का. कितीही लोकसंख्या जरी या जगाची असली तरी या 4 वर्गामध्येच सगळे बसतात. 5व्या वर्गाचा नाहीच आहे. रेल्वेला किती वर्ग असतात? रेल्वेची डब्याला 3च ना, चौथा नाही अजून तर नाही. इथून पुढे निघेल का सांगता येत नाही. रेल्वेला 3 वर्ग आहेत. जनरल नाही का, दुसरा स्लीपर आणि तिसरा एसी. कोणी म्हणजे माणसं 4 वर्गाचे असताना डब्याचे वर्ग 3च का? पुढचे 2 वर्गातले लोक 3ऱ्या डब्यात बसू शकतात म्हणून 3च वर्ग आहेत बरं का. एकंदर जगताचा विचार आहे. पहिला वर्ग आहे पामर, दुसरा वर्ग आहे विषयी, चौथा वर्ग आहे जिज्ञासू आणि चौथा आहे मुक्त. पामर कोणाला म्हणतात? जो विधी निषेध मानत नाही त्याला म्हणतात पामर. विधी आणि निषेध जो मानत नाही त्याला म्हणतात पामर. कुठलं सुब्रत वैकल्य तो मानत नाही, त्याला पाप आणि पुण्य याचं काय भय देणं घेणं नाही. अशा वृत्तीचे लोक जगामध्ये फार आहेत बरं का, फार. निषिद्ध कर्म करण्यामध्ये त्यांची प्रवृत्ती आहे. त्यांचा फारसा विचार शास्त्रांनी केलेला नाही, त्याचा विचार साधू संतांनी केलाय बरं का. आणि अशा लोकाला जागेवरती आणणं फार कष्टाचं आहे बरं का, फार कष्टाचं आहे. आणि तेवढी दया संतांच्या अंतःकरणामध्ये आहे बरं का. ऐशी कवयाची जाती करीला भावी न प्रीती, विषयासक्त दुराचारी त्यांचा उद्धार व्हावाशी संतांची तळमळ आहे बरं का. पण असा एक वर्ग जगामध्ये आहे, तो कधीही देवाकडे येत नाही, देवळाकडे येत नाही, देव काही करत नाही. करणाऱ्याला तो नावं ठेवतो, त्याला पण नावं ठेवायची नाहीत बरं का. पण त्याची वृत्तीच तशी आहे. दुसरा वर्ग आहे विषयी. शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे विषयाचा उपभोग घेतला जातो, त्याला विषयी म्हणतात. जी जी शास्त्रांनी सांगितलेली नियमावली आहे ती सर्व नियमावली पाहून तो उपभोगामध्येच प्रवृत्त आहे, उपभोगामध्येच बरं का. त्याच्या पलीकडे तो फार विचार करत नाही. तो म्हणते भोगायचा ना, स्वर्गाचं सुख भोगावं, कीर्तनाचं नव्हे पण विधिवत. अशी बरेच लोक समाजामध्ये आहेत बरं का. तिसरा वर्ग आहे जिज्ञासू. त्याच्या अंतःकरणावरील शास्त्र संस्कार आहेत, काही पूर्वपुण्याय आहे आणि त्या पूर्वपुण्याईने शास्त्र संस्काराने त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीची तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे. जिज्ञासा जाणण्याची तीव्र इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये झाली त्याला जिज्ञासू म्हणावं. चौथा वर्ग आहे त्याच्या जीवनामध्ये काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही असा ज्ञानी आहे. पैकी या 4 वर्गाचं वर्गीकरण करण्याचं एकच कारण, आजचा जो अभंग आहे तो जिज्ञासू करताय. कोणा करताय? जिज्ञासू करताय. मग कुणी म्हणेन महाराज तुम्ही अभंग जिज्ञासू करता घेतला, पण इथं गोळा झालेले जिज्ञासू आहेत का?
सगळे कीर्तनाला आलेले जिज्ञासू आहेत का? जिज्ञासू आहेत काही, पण कमीत कमी या परमार्थाच्या वाटेला लागल्यानंतर जिज्ञासा तरी निर्माण व्हावी म्हणून हा अभंग घेतलाय बरं. पण सगळ्याच्याच अंतकरणामध्ये देवाला जाणून घेण्याची इच्छा नाही आहे, त्या भावनेनं माणसं कीर्तनाला आलेली नाहीत. आपल्या गावामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव चालू आहे. काहीतरी संयोजकांनी संयोजन केलेलं आहे. रोज एका गावचा महाराज ठेवलेला आहे. त्याच्या मुखातून 4 गोष्टी काहीतरी ऐकायला मिळतील. त्याच्यातून ऐकता ऐकता काही प्रपंचाला उपयोगी आल्या तर आल्या, नाही काही ऐकलं जमलं तरी कमीत कमी 2 तास श्रवण केल्यानंतर प्रसाद तरी पदरात पडेल. अशा भावनेनं बहुतांश माणसं कीर्तन ऐकण्यामध्ये प्रवृत्त आहेत. उद्धार व्हावा म्हणून कीर्तन ऐकायला कोणी आलेलं नाही. सांगणाऱ्याच्याच अंतकरणामध्ये उद्धाराची इच्छा नाही तर ऐकणाऱ्याच्या अंतकरणात कुठून असेल? सांगणारे ज्ञानोबर आहेत आणि ज्याला सांगतात तो जिज्ञासू आहे. आपल्याला अनुवाद करायचा आहे, आपल्याला अनुवाद करायचा आहे. ज्ञानोबर आहे, संत आहे, किंबहुना मुक्त आहे, तरी जिज्ञासूविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये एक तळमळ आहे. ज्ञानी महात्म्याला असं वाटतं आपल्याला जी अवस्था प्राप्त झाली ती अवस्था सर्वांना जरी प्राप्त करता नाही आली, कमीत कमी जे जिज्ञासू वृत्तीचे आहेत त्यांना तरी आपण या अवस्थेपर्यंत आणावं, या अवस्थेपर्यंत आणावं. या भावनेतून थोर मंडळी अधिकार परत्वे जगाला उपदेश करतात बरं का. कारण अधिकार ओळखण्याकरता तेवढी योग्यता जीवनामध्ये पाहिजे ना. ज्ञानी पुरुषाला अधिकार कळतो, ज्ञानी पुरुषाला अधिकार कळतो. सामान्य जीवाला अधिकार कळत नाही. कोण कोणाचा कसा अधिकार आहे आपण ओळखू शकत नाही बरं का, कारण आपली तेवढी योग्यता नाही आहे. पण संतांच्या जीवनामध्ये योग्यता आहे आणि त्या योग्यतेने संत आज जगाला उपदेश करतात. हा एक विचार बरं का. दुसरा विचार असा आहे की संतांचा खरंच काही लोक महत्भाग्याने परमार्थाच्या वाटेवरती आलेले आहेत आणि ते प्रयत्नवादी आहेत. मोक्ष रेखे आला भाग्ये विना मोक्षरेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरी भक्त. असा महाभाग एक डोळ्यासमोर साधू संतांनी ठेवलेला आहे. दुसरी परमार्थाच्या संबंधाने जर चर्चा करायची ठरली तर परमार्थाच्या संबंधाने एक विचार मांडलेला आहे. दिवसेंदिवस परमार्थ करणाऱ्यांची उंची वाढावी, शरीराची नव्हे बरं का. शरीराची उंची वाढण्याकरता डॉक्टरकडे जावं लागतं, कीर्तनाला यावं लागतं. अधिकाराची उंची वाढली पाहिजे. अधिकाराची प्रपंचामध्ये सुद्धा विचार करा आणि परमार्थामध्ये सुद्धा विचार करा.
प्रपंच करणाऱ्याने सुद्धा आपल्या जीवनाचा दिवसेंदिवस आपल्या बुद्धीची उंची कशी वाढेल असा प्रयत्न करावा. घरातली बरीच भांडणं थांबतील. घरातली बरीच भांडणं थांबतील. एखादी नववधू आपल्या घरामध्ये नांदायला आलेली सुरुवात झालेली आहे, पण दुसऱ्याच्या घरामध्ये जर गेली तर घरच्या सासूचं बिघडतं बरं का. ही आली शेजाऱ्याच्या घरात गेली आणि हिला जर शेजाऱ्यांनी काय जर शिकवलं तर काय खरं नाही. अशी जी बुद्धीची विचार करण्याची धारणा आहे ही प्रापंचिकाने टाकली पाहिजे. प्रपंच चांगला व्हावा असं वाटत असेल तर ही बुद्धीची उंची वाढवायची बरं का, लक्षात ठेवा. व्यवहारामध्ये सुद्धा उंची वाढली पाहिजे. तसं परमार्थ करत असताना सुद्धा दिवसेंदिवस आपली उंची वाढावी, अधिकाराची उंची वाढावी. आणि अधिकाराची उंची वाढण्याकरता काय करावं लागतं? शरीरात बळ येण्याकरता काय करावं लागतं? अन्न खावं लागतं, पौष्टिक खावं लागतं. पौष्टिक पौष्टिक म्हणजे प्लास्टिकचं नवा. काजू, बदाम, पिस्ता वगैरे वगैरे जे वर्णन केलंय ते पोटभर खायचं नसतं बरं का. पोटभर खायचं नसतं. एक बदाम आणि एक भाकरी दोन्हीतलं सत्व सारखं आहे. एक भाकरी, एक बदाम खाली की एक भाकरीचं बळ येतंय बरं का. एका दिवशी मूठ भरून बदाम खायचे नसतात. भाकरीत न कुठं जर आपण गेलो ही मंडळी येतात हो, आणि केतन गेला की ते ताट भरून ठेवतो. मी यायच्या आधीची निम्म संपवतात. मुठभर भरून खातात 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 जातात जातात खिशात घालतात. खाण्याचं नाही बरं का ते. बघा तुम्ही प्रयोग करून बघा. माझा प्रयोग आहे, रोज 2 बदाम खायचे. मी खाऊन सांगतोय, स्मरणशक्ती वाढते. म्हणजे शरीरामध्ये बळ येण्याकरता पौष्टिकता जशी येते तसं आपल्या बुद्धीची उंची वाढण्याकरता काहीतरी चांगलं ऐकावं लागतं बरं का. चांगलं श्रवण करावं लागतं. शास्त्रशुद्ध वर्णन करण्याने अधिकाराची उंची वाढते. रटाळ ऐकण्याने बुद्धीची उंची खालावते. म्हणून संतांना सांगावं लागलं, ज्यांना हे सांगता येत नाही त्यांनी हे सांगण्याच्या या भानगडीत पडूच नाही. त्यांनी तिकडच येरानी सांगावी रेमट कहाणी चित्ता रंजवणी. चित्ताची रंजवणी करायचं ना, पटांगणात स्टेजवरती करा, मंडपात करूच नका सप्ताह. तिकडं तुम्हाला मैदान आहे, तिकडं तुम्हाला मैदान आहे. हे मैदान त्याच्याकरता नाही बरं का. सांगण्याचा भाव असा आहे, संतांनी विचार केला की ऐकणारा जो वर्ग आहे, मनुष्य आहे, त्याची अधिकाराची उंची वाढली पाहिजे. अधिकाराची उंची वाढण्याने माणसाचं दिवसेंदिवस समाधान चांगलं राहतं बरं का. समाधान चांगलं राहतं. व्यवहारामध्ये माणसाची धारणा काय, पगार जसा जसा वाढेल तसं समाधान वाढतं. बरोबर आहे, समाधान वाढतं. सांगणाऱ्याचं जसं ते पाकिट वाढतं तसं सांगणाऱ्याचंही समाधान वाढतं. ह्याला समाधान म्हणत नाहीत बरं का. ह्याला समाधान म्हणत नाहीत. निर्निमित्त गोष्टीतून समाधान वाढावं. निर्निमित्त
आणि असं निर्निमित्त या भूतलावरती जर काय असेल तर परमार्थाची साधना आहे. कशा करता परमार्थाची साधना करायचं आहे? निर्निमित्त करायची आहे बरं का. ज्या स्वरूपापासून जीव बाजूला गेला त्या स्वरूपावरती तो पुन्हा आला पाहिजे. ज्या स्वरूपापासून जीव बाजूला गेला त्या स्वरूपाशी तो पुन्हा एकरूप झाला पाहिजे. काय याच्यामध्ये आहे? काय देणं ना घेणं, निर्निमित्त आहे. प्रत्येक जीव स्वस्वरूपापासून बाजूला गेलेला आहे आणि स्वस्वरूपापासून जो बाजूला गेला त्याच्या वाट्याला काय येतं? दुःख 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 बरं का. मग काय जीवनामध्ये घडलं पाहिजे? जागा सोडली की बिघडतं. लक्षात ठेवा, जागा सोडली की बिघडतं. आम्ही जागा सोडल्यामुळे बिघडले. घसा बिघडलाय का? प्रवास आहे. प्रवास या शब्दाचा अर्थ काय? प्रवास या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही ज्या घरामध्ये कायम राहता ते घर सोडून दुसऱ्या गावाला जाणं म्हणजे प्रवास. आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपापासून जीवदशेला येणं म्हणजेच प्रवास. जीवदशेला येणं म्हणजेच प्रवास आहे. आणि जीवदशेला आल्यामुळे प्रवास सुरू झाला. कुठला प्रवास सुरू झाला? जन्मायचं आणि मरायचं हा सुरू झाला बरं का. मग हा प्रवास कधी थांबेल? ज्या दिवशी घरामध्ये जाऊन बसाल त्या दिवशी. कधी घरामध्ये बसणार? सप्ते संपतील त्यावेळेला. सप्ते कधी संपणार? मृग नक्षत्र सुरू झाल्यावर. तोपर्यंत तुम्ही हिंडणारच का? संत सांगतात असं हिंडू नका, असं फिरू नका. साध्या वाचून जर तुम्ही फिरत असाल तर ते फिरणं म्हणजे व्यर्थ आहे. तसं जीवनामध्ये आपल्याला हे साध्य आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला जर तुम्हाला पोचायचं असेल, असं किती फिरल्यानंतर तुम्ही स्वरूपाला प्राप्त व्हाल? किती जरी फिरला तरी तुम्ही आपल्या स्वरूपाला प्राप्त होणार नाही. तेव्हा संत महात्मे सांगतात, आम्ही सांगतो आमच्याकडे सांगण्याकडे लक्ष द्या. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ना, जे जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे ना, ते तुम्हाला फिरून फिरून हिंडून सापडणार नाहीये. मग जिथं आहे ते तिथंच आहे. जे जिथं आहे ते तिथंच आहे. तिथून आपण गेलो पुन्हा तिथंच आलं पाहिजे बरं का. पुन्हा तिथंच आलं पाहिजे. आणि हे जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता संतांना वाटलं आज बरेच जीव त्या स्वरूपाचा शोध घेण्याकरता फिरायला लागले बरं का. एवढे फिरायला लागले. फिरून 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 माऊलीने वर्णन केले भुवंडी जिरे. काय? भुवंडी जिरे. दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगू का? काही व्यवहारामध्ये माणसं लग्नाचा कालावधी आला की मुलगी शोधण्याकरता फिरतात बरं का. शोधण्याकरता फिरतात. किती फिरतात? एवढे फिरतात. ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे. ते म्हणायचे पूर्वी लोक बूट वापरायचे. त्या मराठवाड्यामध्ये बूट जास्त वापरतात बरं का. ते म्हणायचे रस्त्याने जात असताना तुम्ही निरीक्षण करा, ज्यांच्या बुटाचे खालचे तळवे झिजलेत, समजावा हा मुलीचा बाप असला पाहिजे का. मुलीच्या आयुष्याच्या व्यवस्थेकरता एवढी फिरली फिरून फिरून बुटाच्या टाचा झिजल्या. बुटाच्या मग फिरावं का नको?
फिरू नये. योग आला की घडतंय बरं का. योग आला की घडतंय. मला सांगितलं भटजीनं, तुम्ही मुलगी बघायला फिरू नका. मला सांगितलं बरं का, आमच्या पाहुण्यानं सांगितलं, तुम्ही मुलगी पाहण्याकरता यांना फिरवू नका, गावातच आहे म्हणे. पण माणसं फिरल्याशिवाय, हा, जसं मुलगीचा शोध घेण्याकरता फिरतात तसं परमार्थात त्याच्या पुढे वर्णन केले. गुरुचा शोध घेण्याकरता सुद्धा माणसं फिरतात. गुरुचा शोध घेण्याकरता सुद्धा माणसाने फिरू नये. हिंडता कपाटी राणी हिंडता कपाटी नाई संत भवन मिळतले हाती. नाई संत नाई संत भवन मिळतले हाती. नाई संत हिंडता कपाटी राणी हिंडता कपाटी नाई संतपन मिळतये हाटी. हिंडता कपाटी राणी वनी नये. मोल देता धनाची राशी नाही ते आकाशी पाताळी ते. सुरुवात आहे भंगाची. हा, तुम्ही कितीही संतांचा गुरूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी शोधून सापडत नाहीत. हा, जर गुरु शोधून सापडत नाही, देव शोधून सापडेल. देव शोधून सापडेल का? बरं, शोधणार तरी नेमकं तुम्ही कुठं? पत्ता माहिती आहे तुम्हाला? अहो, पाहुण्याचा पत्ता आधी फोनवरती विचारावा लागतो आणि मग शोधावा लागतो. आपाप कळतं पाहुणे कुठे आहे. आता अलीकडे तर फार योजना झाली त्या मोबाईलमध्ये. हा, काय म्हणतात त्याला, मॅप. ते दाखवतंय बरं का. ते दाखवतंय, मॅप दाखवतंय. पाहुण्याचं घर बरोबर दाखवते, पण मॅप मात्र देवाचं घर दाखवत नाही बरं का. आणि देवाचं घर जर ते मॅप दाखवेल तर उद्यापासून ज्या दिवशी दाखवेल त्या दिवशी कीर्तन बंद होतील. ती जड आहे हो. त्याला दाखवणारा जिवंत महात्मा कोणीतरी लागतो. जिवंत महात्मा लागतो. आणि ते ज्ञानोबराय म्हणी मानशी घेऊन आज समाजाला सांगतात, बाबांनो, खरंच जो महाभाग देवाचा शोध घेण्याकरता निघालेला आहे त्याला सांगतात, आयुष्याचा काळ तू देवाचा शोध घेण्याकरता व्यर्थ खर्च करू नकोस, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. देव देव म्हणून
व्यर्थ का फिरशी निज देव नेनशी मुळी कोण. जो देवाचा शोध घेण्याकरता प्रवृत्त झालेला असा जो कोणी महाभाग त्याला म्हणतात जिज्ञासू. आणि तो देवाचा शोध घेण्याकरता निघालेला आहे. महाराज म्हणतात तू किती देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी तो शोधून सापडण्यासारखा नाही आहे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी. महाराज म्हणतात त्या देवाचा शोध घेण्याकरता तुम्ही निघालाय. तुम्हाला कुठेही त्याचा शोध घेण्याकरता कुठेही जाण्याची गरज नाही. कुठं जाण्याची गरज नाही. नलगती सायास जावे
सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. विचार करा थोडासा. जिथं सगुणाच्या प्राप्ती करता सुद्धा तुम्हाला फिरायची गरज नाही, निर्गुणा करता फिरायची गरज आहे, फिरायची गरज नाही आहे. महाराजांनी इथं शब्द वापरला देव. देव शब्द वापरला. देव शब्दाचा अर्थ काय नेमका? दगडाला देव म्हणतात का, आकाराला देव म्हणतात का, रूपाला देव म्हणतात का, नामाला देव म्हणतात? कशालाच देव म्हणत नाही. देव शब्दाचा अर्थ काय? त्याच्यामध्ये मूळ धातू दिव, म्हणजे तो प्रकाश स्वरूप आहे. जी वस्तू अंधारात असते तिचा शोध घ्यायचा असतो. मी काय म्हणतो लक्ष द्या बरं का. हा द्वादश आहे आणि उद्या शिवरात्र आहे. उद्याला तुम्हाला हे ऐकायला मिळणार आणि उद्या कथाच ऐकणार आहे. आणि याच्या अगोदरही तुम्हाला ऐकायला मिळालं, हे फक्त आजच ऐकायला मिळणार आहे. कारण द्वादशीला क्षरपत असते, त्रयोदशीला नसते, दशमीला पण नसते बरं का. जी वस्तू शोधायची अंधारामध्ये आहे आणि अंधारामध्ये असलेल्या वस्तूचा शोध घेण्याकरता प्रकाशाच्या साहाय्याने शोधायची असते. प्रकाशाच्या साहाय्याने शोधायची असते. आज आपण जे फिरतो भौतिक प्रकाशाच्या साहाय्याने फिरतो का मूळ प्रकाशाच्या स्वरूपाच्या साहाय्याने फिरतो? आपण कोणाच्या प्रकाशामध्ये फिरतोय? की बी रात्री की बी दिवसा सूर्य. आता आपण इथं आलो म्हणजे दिव्याच्या प्रकाशात आलो रात्री, आणि दिवसा सूर्याच्या प्रकाशामध्ये. पण इथं महाराजांना सांगायचं आहे
ज्या देवाला तुम्ही शोधण्याकरता जाणार आहे तो प्रकाश स्वरूपच आहे, तुम्ही त्याचा शोध घेणार कसा? त्याच्याच प्रकाशाच्या साहाय्याने आज आपण जगतातला व्यवहार करतो, तो तुम्हाला शोधून सापडेल कसा? तो शोधून सापडेल कसा? आज आम्हा तुम्हाला जो प्रकाश आहे, कोणाचा प्रकाश आहे? काय प्रकाश राव? देवाचा. मी म्हणत नाही, ज्ञानोबारांनी वर्णन केले, ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मनी निवृत्ती दासो अवधारी तुझी स्वसंवेद्य. हा, ज्या देवाचा शोध घेण्याकरता निघाला तो स्वयंप्रकाश आहे, त्याला दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातला व्यवहार चाललाय, तो शोधून सापडेल का? मुद्दा लक्षात घ्या बरं का. हा, जेवढं उकल करून सांगताल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करतो. दिव्याला पाण्याकरता दिवा लागतो. दिव्याला पाण्याकरता मेणबत्ती लावलेली आहे, ज्योत आहे, आणि त्याला पाण्याकरता तुम्ही बॅटरी घेऊन गेला, काय म्हणतील लोक? बहुतेक गोळ्या खायच्या विसरल्या. दिव्याने दिव्याला पाहता येत नाही. हा, तसं त्या भगवंताचा शोध घेण्याकरता त्याला पाहावं लागत नाही. त्याच्याच प्रकाशाने आज आपल्या जगतातला व्यवहार चाललाय. चाले शरीर Jai
चाले हे शरीर कोणाची आसक्ते. तुम्हाला प्रश्न विचारतो बरं का जरा. आपलं कर्नाटक राज्य चालले कोणाच्या सत्तेनं चाललंय काय सर? काँग्रेसच्या सत्तेनं चाललंय. भारतातलं राज्य चाललंय कोणाच्या सत्तेनं चाललंय? भाजपच्या सत्तेनं चाललंय. एवढंच आम्हाला माहिती आहे बरं का. याच्या पलीकडे आम्हाला माहिती. त्या जगतातला व्यवहार चाललाय कोणाच्या सत्तेनं चाललाय? ब्रह्मदेवाच्या सत्तेनं चाललाय. ब्रह्मदेव कोणाच्या सत्तेनं चाललाय? कोणाच्या सत्तेनं? आत्मसत्तेनं चाललंय सगळं. त्या संपूर्ण त्रिभुवनामध्ये एकच सत्ता आहे, त्याला म्हणतात आत्मसत्ता. आणि त्या आत्मसत्तेने तो व्यवहार चाललाय ना, त्यालाच देव म्हणतात. मग तो कुठं आहे? निज जवळच आहे बर का. हा, ज्या देवाचा शोध देण्याकरता निघाला तो सत्ता स्वरूप आहे. तो सत्ता स्वरूप आहे. हा, सत्ता ही दिसते का अनुभवाची असते? हो, अनुभवाची असते. सत्ता दिसत नाही. सत्ता दिसत नाही. आता इथं चाललेलं आहे सत्ता कोणाची आहे काय कळतं का? म्हणजे त्यांची सत्ता आहे कशावरून ओळखायचं? त्यांची काही कागदपत्र आहे. त्यांची काही कागदपत्र आहेत. त्यांचे काही कार्यकर्ते आहेत. ते घरादारापर्यंत येतात बरं का. काही सही करायची असेल, काम करायचं असेल, ते कागदावरती केलं जातं का आपल्या दारात मुख्यमंत्री येतो? जी सत्ता आहे त्या सत्तेचा एक मुद्रा आहे, ती कागदावरती छापलेली आहे. आणि तो कागद आपल्या दारामध्ये येतो आणि त्या कागदावरती आपण यांची सत्ता ही मानायची असते. साक्षात मुख्यमंत्री आपल्या दारात येत नाही. राष्ट्रपतीची सत्ता आहे, राष्ट्रपती आपल्या दारात येत नाही का? ती सत्ता व्यापक आहे. सत्ता व्यापक आहे. जर राष्ट्रपतीची सत्ता जर व्यापक आहे, हा, असा व्यापक असलेला परमात्मा त्याची सत्ता कुठं कुठं आहे ती तुम्ही जर शोधायला गेली तर सापडणार नाही. मग ते आहे तरी नेमकं कुठं? निज देव नेनशी मुळी को. ती जवळच आहे, आपल्या जवळच आहे. तुझा आहे तुझ पाशी बरी तू जागा चुकलाशी. हा, तो आत्मरूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. निज म्हणजे जवळ, प्रत्येकाच्या जवळ आहे. त्याचा शोध घेण्याकरता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. जवळच आहे, पण आपण शोधण्याकरता निघालो कुठं? माणसं कुंभमेळ्याला गेली, काही माणसं काशीला गेली, काही माणसं रामेश्वरला गेली, माहित आहे ना.
कुठं शोधिशी काशी, कुठं शोधिशी रामेश्वर. अरे तो आहे कुठं? रामेश्वरला नाही आणि काशीला नाही. तो हितच आहे. हित म्हणजे कुठं? आत गाभाऱ्यात नाही, प्रत्येकाच्या हृदयात. प्रत्येकाच्या हृदयात. मग त्याला शोधण्याकरता बाहेर जायची गरज आहे का अंतर्मुख होण्याची गरज आहे? अंतर्मुख होण्याची गरज आहे बरं का. अंतर्मुख झाल्यानंतर आपल्याला कळेल. डॉक्टर कडे एखादा पेशंट गेला आणि पेशंट गेल्यानंतर ते कानात घालतात आणि पेशंटच्या हृदयाला लावतात. काय कळतंय ते डॉक्टरांना माहिती बरं का. आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा. ते तपासतात, सगळं सांगतात. मग कुणी म्हणेल ते कानात घालून हृदयाला लावल्यानंतर तपासता येतं. आपणही मेडिकलच्या दुकानात गेलो, काय किंमत असेल ती किंमत देऊन आणलं, कानात घातलं आणि एखाद्याच्या हृदयाला लावलं. काय कळेल? ढेकळं कळणार आहे. काय कळणार आपल्याला? काहीच कळणार नाही. डॉक्टरला तरी कळालं का? डॉक्टरला सुद्धा पूर्ण कळलं. त्याने अनुमान केलं. अनुमान केलंय. मग ते विचारतंय आज कुठं दही खाल्लं का दुपारी? स्वरात फरक पडला म्हणून विचारतो. स्वरात फरक पडला की समजा काहीतरी आंबट तरी खाल्लं पाहिजे, तर गार तरी खाल्लं पाहिजे. अनुमान आहे का नाही? काय खाल्लेलं आपल्याला माहितीच नाही. अनुमान करून डॉक्टर आपल्यावरती उपचार करतो बरं का. परमार्थामध्ये या पद्धतीने वर्णन केलेलं नाही. इथं संत महात्मे निश्चयानं सांगतात, बाबांनो, देव म्हणून तुम्ही शोध घेण्याकरता निघाला, तोच प्रकाश रूपाने आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये नांदतो. त्याला म्हणतात आत्मा. तो आत्मरूपाने नांदतो. आणि तो कुठं आहे? प्रत्येकाच्या हृदयामध्ये. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी मी 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 मी. गाडीचे इंडिकेटर लागते माहिती का? ते लागते विसतंय बरं का. तसं आपल्या जीवनामध्ये इंडिकेटर कायम चालू आहे. मी मी मी. हे कधी कळेल? कधी कधी 4 लोकात कळते, तर कधी कधी एकांतात कळत आहे बरं का. आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचं अखंड स्फुरण आहे. आणि ते अखंड स्फुरण आहे ते जवळच आहे. त्याचा शोध घेण्याकरता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. मग तो आहे तरी कसा? महाराज म्हणतात, तुम्ही पाहण्याकरता त्याला प्रवृत्त झाला, पण पाहण्याकरता त्याला उरूप नाही, त्याला नाव नाही, त्याला गाव नाही, त्याला पत्ताच नाही. तो शोधून सापडेल? सापडणार नाही. कारण तिथं रूपाचा संबंध नाही, नामाचा संबंध नाही, वास्तव्याचा संबंध नाही. असा जो देव, त्याला किती शोधण्याचा प्रयत्न केला तरी महाराज म्हणतात तो सापडणार नाही. मग आहे तरी कसा? आहे तरी कसा? नेमकं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये देतात. देवा नाही रूप, देवा नाही नाम, 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 देवा नाही रूप,
ज्या देवाचा शोध घेण्याकरता तुम्ही निघाला महाराज म्हणता त्या देवाला रूपही नाही, त्या देवाला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. तुम्ही पहा आपल्या भागात बेळगाव परिसरामध्ये, बेळगावमध्ये मस्जिद किती आहेत? मस्जिद हो पाहिलं कधी? तुमच्या गावात आहे? तुमच्या गावात नाही, आमच्या गावात 2 आहेत, भल्या मोठे आहेत, आकर्षक आहेत. जेवढ्या मस्जिद आहे त्या मस्जिदीमध्ये आत जाऊन कुठं देव आहे का बघा. लाखो रुपयाच्या बांधलेत बरं का. आपल्या या देवाकरता मंदिर आहेत कोटी कोटीचे रुपये, हे कळण्यासारखं आहे हो. त्या समाजाने आज कोट्यावधी रुपयाची ती मस्जिद बांधली. एकाही मस्जिदीमध्ये देवाचा संबंधच नाही, तरी माणसं जातात तिथं. देव आहे तिथं, मग जातात कशा करता? जातात कशा करता तिथं? जातात कधी बघितलंय तुम्ही? हो जातात. जुम्मा के जुम्मा, एरवी कमी असतात, शुक्रवारी फार गर्दी असते बरं का. एवढे येतात, एवढे येतात, असे आपण बसतो ना असे ते रांगेत बसतात. पुढे काय नसतंय, मागही काय नसतंय, आणि ध्यान करतात त्याचं बरं का. कुणाचं करतात? ज्याला रूपही नाही, ज्याला नावही नाही, ज्याला गावही नाही. पण मस्जिद कोणा करता बांधली हो? बांधली कोणा करता? ती साधना करण्याकरता त्यांनी बांधली, देवा करता बांधलेली नाही. आम्ही मंदिर देवाकरता बांधलेत, आम्ही मंदिर देवाकरता बांधले, तरी माणसं देवळात येत नाहीत, तरी माणसं देवळात येत नाही बरं का. मला त्यातला भाव सांगायचा आहे. ज्या देवाच्या स्वरूपाचं वर्णन केलंय, तो देव नेमका कुठल्या रूपाचा नाही, कुठल्या नावाचा नाही आहे, कुठल्या ठावाचा नाही. लक्षात ठेवा, त्याला आकारच नाही आहे, त्याला आकारच नाही. आकार नाही तर नाव कुठून येईल, नाव नाही तर गाव कुठून येईल? काहीच नाही बरं का. ब्रह्मलीन गुरुवर्य साखरे महाराज गमतीनं सांगायचे. ते म्हणले कीर्तनकाराला तुम्ही जर पत्ता जर विचारला तर कीर्तनकाराचा पत्ता कोटा. फोन केला तर कधी एखादा कीर्तनकार बस स्टँडवरती असेल, एखाद्या कीर्तनकाला फोन केला तर रेल्वे स्टेशनवरती असेल, एखादा कीर्तनकाराला फोन केला तर कुठेतरी रस्त्यात गाडी बंद पडलेली असेल, एखाद्या कीर्तनकाराला फोन केला तर तो म्हणजे मी प्रवासात आहे, एखाद्या कीर्तनकाराला फोन केला तर तो सांगेल मी आंबेवाडीत आहे, उद्या फोन केला तर चंदगडला आहे, परवा दिवशी फोन केला तर मिरजला आहे. बुवाचं गाव कुठलं? जर हे कीर्तनकाराला जर पत्ता नाही, कीर्तनकाराला तर पत्ता नाही, रोज एक गाव सांगितलं जातं, त्याचं नाव नेमकं गाव कुठलं, नेमकं त्याचं गाव कुठलं. जर फिरणारा मनुष्य जर त्याला गाव नक्की ठरलेलं नाही, आकार आहे पण ज्याला आकारच नाही त्याला गाव असेल का? मग गाव नाही का त्याला? आहे. नाव नाही का त्याला? आहे. रूप आहे का त्याला? आहे. पण आम्ही जसं समजतो तसं नाही, आम्ही जसं समजतो तसं नाही आहे. ज्या देवाचं वर्णन केले त्या देवाला विशिष्ट आकार नाही, विशेष नाव नाही, आणि तो एक ठिकाणी आहे असं नाही आहे. पण नाही म्हणता येत नाही. आहे तरी कुठं? महाराज म्हणतात त्याला आकार जरी नसला
त्याला नाव जरी नसलं तरी अशी एकही जागा नाही की त्या तो जागेत नाही. शून्य स्थावर जंगम व्यापी राहिला
जशी निज देव नेनशी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव काही कोटी तो परमात्मा व्यापक आहे सर्वत्र आहे बरं का ज्या देवाचा शोध घ्यायचा आहे तो देव सर्व ठिकाणी आहे अमक्या ठिकाणी आहे आणि तमक्या ठिकाणी नाही असं आपल्याला त्याला जाणता येत नाही अशी एकही जागा नाही मग त्याला नेमकं जर जाणायचं असेल तर महाराज म्हणतात तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे सर्वा घटी राम देहादिही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सर्वा घटी राम घट म्हणजे शरीर घट म्हणजे शरीर जेवढी इथं बसले ती सगळी गाडगी आहेत बरं का गाडगी याला घट म्हणतात का शेवटी फुटणार आहे एक दिवशी फुटणार आहे जे मातीचं असतं ते फुटतं बरं का मग जेवढे इथं बसले नवे नवे या भूतलावरती जेवढे म्हणून शरीर आहे त्या शरीरालाच घट म्हटलेलं आहे किती आहे गणित नाही पण या सर्व गटामध्ये राम मात्र एकच आहे त्यालाच म्हणतात आत्माराम त्याला म्हणतात आत्माराम आणि तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये नांदतो नांदे सर्वागती मग तो आहे कसा सच्चित आनंद आपल्याला जो आनंद मिळतो आपल्याला जी अस्तित्वाची जाणीव येते आज आपण ज्याच्या सत्तेवरती प्रकाश कार्य करतो हे त्याचं स्वरूप आहे सत्य सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेते तो हारे श्रेयारी पाहिला डोळे बरी पाहता पाहणे दुरी ज्ञानोबा म्हणतात आम्ही त्याला पाहिलं कसं पाहिलं जसं जग पाहतो तसं त्याला पाहता येत नाही त्याला त्रिपुटीचा त्याग करून पाहावं लागतं आणि तो पाहायचा असेल तर आपल्या जवळच आत्मरूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये नांदतो मग कसं जाणार त्याला मी सच्चिदानंद स्वरूप आहे आपलं स्वरूप कसं आहे सच्चित आनंद कधीही त्याचा नाश होणारा नाही आहे अविनाश करी आपुलिया ऐशे आपुला तो एक देव करून घ्यावा तो एकच आहे आणि तो सच्चित आनंद या रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये नांदतो आम्हा तुम्हाला आनंदाचा अनुभव आहे सत्याची जाणीव आहे सत्याची जाणीव आहे आणि अस्तित्वाचीही जाणीव आहे बरं का जिथं जिथं आपल्याला आनंदाचा जो अनुभव येतो त्या वस्तूतला नसून आपल्या स्वरूपाचा आहे आपल्याला सतत राहावं असं वाटतं का जावं असं वाटतं कायम राहावं असं वाटतं का आपलं स्वरूप कायम राहणार आहे मरावं असं कोणाला वाटत नाही मरायला टेकलेल्याला सुद्धा वाटत नाही का वाटतं नाही वाटत एक आजीबाई होती पावसाळ्याचे दिवस होते मागं पुढं कोणी नव्हतं एकटीला सगळं करावं लागत होतं आणि स्वयंपाक करायचा होता ते सरपण पावसामध्ये भिजलेलं होतं तिने ते चुलीमध्ये घातलं पेटता पेटना फुंकून 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 आधीच डोळ्यातून पाणी येत होतं अधिक यायला लागलं त्याला वाटलं असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं यमा ये रे बाबा एकदा घेऊन जा म्हणे मला योग असा आजीनं हाक मारायला आणि तो चालला होता त्याला वाटलं वा 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 एवढ्या प्रेमाने आजपर्यंत आपल्याला कोणी बोलवलं नाही ज्या अर्थी आजी प्रेमाने बोलवते जाऊन भेटून तरी यावं माझं नाव काढलं की माझ्या नावानं खडे फोडतात माणसं एवढ्या प्रेमाने कोण हाक मारतय तो उतरला आजीच्या जवळ गेला आजी का हाक मारली बाबा तू कोण रे
आजी म्हणली ज्याच्या नावाने का मारली तो येऊ तू येऊस वा 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 बरं झालं म्हणले अरे 2 तास झालं मी चूल पेटवते म्हटले पेटता पेट ना हा काय कर एवढी चूल पेटव आणि जसा आला तसा जा मरायला टेकलेल्याला सुद्धा मरावं वाटत नाही का आपलं स्वरूप नित्य आहे ते असं जाणणं असं हे अनुभवणं याला म्हणतात भजा आत्मदेवा हा जाणण्याचा विषय अखंडित सतत आपण जीवनामध्ये चिंतन करावं मी मरणारा नाही मी अमर आहे हा बाकी सगळा हा देह जाणार आहे हे जग जाणार आहे प्रत्येक वस्तूचा नाश पावणार आहे मी मात्र नाश पावणारा नाही मी नित्य आहे मी आनंद स्वरूप आहे असं जे सतत मनन केलं जातं यालाच म्हणतात त्याचे भजन हे तोंडाने करायचं नाही बरं का भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव काही कोटी ज्ञानेश्वर